पंचांची भूमिका राजा मांजरेकर, गणू आणि प्रीतम कांबळे, समीर कांबळे उर्फ एक नावाजलेला अंडरमचा बादशाह समीर कांबळे नावाचा वादळ ह्या मैदानात आपल्याला दिसत नाहीये. कारण नव्याने कामाला लागलेल्या असल्या कारणाने त्यांनी आता सध्या फक्त काम, कष्ट, मेहनत इथपर्यंत दिलेलं आहे. आपला आवडता खेळ सुद्धा ते खेळायला त्यांना वेळ नसतो असे खेळाडू समीर कांबळे. पण आवर्जून दोन्ही दिवस मैदानात त्यांची उपस्थिती कारण संघाच्या कमिटीमध्ये ते आहेत. मंगलमूर्ती संघाला ते नेहमी प्रोत्साहित करतात. असे आमचे समीर कांबळे उर्फ प्रीतम यांचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब तर्फे आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहोत. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण या सामन्याला सुरुवात होते. नक्की म्हणजे अक्षय गोलंदाजी करतोय. सामना करेल नितेश पाटील. अप्रतिम पॅच असं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संघमालक विशाल मोरकर यांच्याकडून. चेंडू जातोय एक धावेसाठी. आपलं खातं खोललेलं आहे तो एस एन स्मॅशर संघानं. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. बघूया आता दुसरा चेंडू. आता मात्र सामना करण्यासाठी आलेला आहे तो विराज गोरडे, विराज शेला. अप्रतिम ऑफसाईडला हलकस पुश केला. रिंकू जैन चेंडूवर चालला. दुसरी धाव. काव काव 2 धावा पूर्ण. 2 धावांची भर पडतात. धावसंख्या काहीशी पुढे सरकत. धावसंख्या झाली ती 3. अक्की गोलंदाजीवर अक्षय. सामना करेल तो विराज शेला. थोडेसे फिल्डिंग परिवर्तन करणारे विक्रम बायनर थोडेसे शांत दिसत आहेत. मला वाटतं तिथून वॉर्निंग भेटली असावी त्याला की तू फिल्डिंग लावू नको, तू आपलं काम कर. बघूया तिसरा चेंडू. अप्रतिम चेंडू आणि जातो सीमा रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. 4 धावा. 4 धावांच्या भर पडतात. धाव संख्या काहीशी पुढे सरकत. धाव संख्या झाली ती 7. कोणी असतं तरी त्याने हातच दाखवला असता. आता मात्र थोडा रोहित नावाचा खेळाडू तिकडे चाललाय. त्याच्या टी शर्ट वर दिसतोय ब्लू ब्लड संघाकडून लेग स्पिन मारा करतो असा हा खेळाडू. पण विराज विराज शेला याचा चौथा चेंडूचा सामना करेल. 3 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. बघूया विराज. वाईट बॉल. स्क्वेअर मारा केलेला आहे पंचांनी. अतिरिक्त धाव संख्येत एक भर. धाव संख्या झाली ती मात्र 8. अप्रतिम फटका. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संकेत याचा संकेत बाबू. एक धाव. एक धावेची भर पडतात. धाव संख्या झाली ती 9. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. अतिशय सुंदरचा मारा करतोय अक्षय. पण पुन्हा एकदा शेवटचा चेंडू बघूया कसा टाकतो आपल्या संघासाठी. सामना करेल तो प्रितेश. अप्रतिम चेंडू. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अतिशय सुंदर असा चौकार आणायला. एक धाव सुद्धा वाढवली. एकच धावेवर समाधान म्हणावं लागलं. षटक संपते. पहिल्या षटकाखेरीस धाव संख्या झाली ती 10. दुहेरी आकड्यात पोहोचलेली आहे धाव संख्या पहिल्या षटकाखेरीस. बिनबाद 10. आता मात्र आलेला आहे जादूगर गोलंदाज संकेत. संकेत
अप्रतिम असा मारा. आता मात्र थोडंसं मिस झालं आणि 2 धावा पूर्ण केले. 2 धावांची भर पडतात. धावसंख्या 1 डझन. 12 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चांगल्या प्रकारे लेग साईडला प्रहार केला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, पण थोडंसं चेंडू त्यांच्या हातातून निसटला. त्याबरोबर दुसरी धाव घेण्यात यश. अप्रतिम. पुन्हा एकदा लेग साईडला आणि चेंडू जातो वन डीप झोन मध्ये. एक धाव. धावसंख्या 13. 2 बाद 13. एम स्मॅशर. चेंडू 9+1 अशा 2 धावा. धावसंख्या झाली 15. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं. हवेत सूर मारला होता, पण चेंडू काही हवेत हातात आलेला नाही. पण एक धावेची भर पडतात. धावसंख्या काहीशी पुढे सरतात. धावसंख्या 16. अतिशय सुंदर असा मारा. हितेश यांच्या बॅटीतून तो चेंडू मिस झाला. विकेट किपरने स्टंप उडवून टाकले होते. तो पण पाय त्यांनी हलवला नव्हता जागेवरून, त्यामुळे हा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 16. असे सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 17. काका तुमचं नाव काय? आबाईचा मुलगा बोलू. आणि न्यूझीलंड संघाचा मॅक्युलम गोलंदाजीसाठी आलेला आहे. मॅक्युलम जैन. अतिशय स्वर मारा. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर. धावसंख्या 18. अतिशय सुंदर असा लेग साईडला भिरकावलेला चेंडू. एक धावेसाठी. एक धावेवरच समाधान म्हणावं लागेल. एक धावेची भर पडतात. धावसंख्या 19. दोन धावा घेतलेल्या आहेत. थोडस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, पण थोडस चेंडू हातातून निसटल्यावर दुसरी धाव घेण्यात यश एस एम स्मॅशर संघाच्या खेळाडूला. अप्रतिम असा टाकलेला चेंडू. एक धावेवरच समाधान मानावं लागेल. अप्रतिम मारा करतोय रिंकू. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हवेत सूर मारून चेंडू घातलेला आहे त्यांनी.
2 धावा घेण्यात यश. बॉल किती? 1 टू गो. 2 डझन धावा पूर्ण झालेल्या आहेत एसएन स्मॅशर संघाच्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या 25, 25. कसा सांगतो? बुलगड संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतो रोहित. सामना करतोय प्रितेश. लेग साइडला टाकलेला स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव संख्या देखील बारे. डावेची भर पडताच धाव संख्या काहीशी पुढे सरकत धाव संख्या झाली 26. अप्रतिम असा मारलेला फटका आणि पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सीमा रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. धाव संख्या 4 ने भर पडतात. धाव संख्या झाली ती 30. स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव संख्या देखील भर. धाव संख्या 31. अतिशय सुंदर असा चेंडू. चेंडू जाते निर्धाव. बॅट मध्ये काही आला नाही फटक्यात. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. खूप असा गचाचे सेक्शन झाला होता पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. 2-3 वेळा चेंडू सुटला पण एक धावेचा समाधान. आणि चेंडू किती शिल्लक आहेत? 2 चेंडू बाकी आहेत. 2 टू गो. धाव संख्या 32, 32. अतिशय सुंदर असा चेंडू टाकला होता पण चेंडू डायरेक्ट जातोय तो मोरे नावाचा वादा. जयेश मोरे नावाचा वादा तिथे लेग साइड पूर्ण एकटा हँडल करतो पूर्णपणे.
इकडनं समाधान आता मात्र स्ट्राईकवर आले. तो पितेश शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी पण ठरल्याप्रमाणे थोडासा आराम करणार, थोडा पाणी पिणार आणि येऊन चौकार मारणार असा हा खेळाडू. बघूया बघूया रोहित भारी पडतोय शेवटच्या चेंडूवर का प्रितेश. प्रितेश सामना करतो रोहित याचा शेवटचा चेंडू आणि खणखणीत मारलेला चेंडू. एक धाव आणि दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश आलेलं आहे. चेंडू हातात धरणं म्हणजे चुकी आहे हे दाखवून दिलेलं आहे विराज यांनी. विराज शेलार हवेत सूर मारून आणि धाव पूर्ण केलेली आणि धाव एक धावेची भर पडतात. धाव संख्या काहीशी पुढे सरकत धाव संख्या झाली ती 35. विजय लक्ष आहे तो 36 धावांचं. हे कोणता आहे पुढचा. त्याला सामन्याला सुरुवात करा. स्कोरर रेडी सर्व रेडी पंच सुद्धा रेडी. सामना आहे 20 चेंडू 36 धावांचा. पुढचा संघ आपला विजय होतोय. पंचांच्या भूमिकेत बनू राजा मांजरेकर आणि समीर कांबळे पक्ष पूर्ण सामन्यातील लक्ष. सामन्याला सुरुवात मंगळूर प्रीमियर लीगमधील हा सामना ब्लू ब्लड्स वर्सेस एस एम स्मॅशर्स. हा अतिशय मार घेतला
पुढा फटका, एक धाव आणि दुसरी धाव घेण्यात यश. म्हणजे सूर मारून झेल घेण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर असा प्रयत्न केला होता. थोडस झेल लांब होत, पण या इथे जर आम्ही कोळी असते तर त्यांनी झेल घेतला असता. आणि चेंडू जातो सीमारेषा पार. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब शिवशंभो आणि भोई गँग नाणेफेक कवचा द्यायचा. शिवशंभो भोई गँग. शिवशंभो आणि साईशा आर्मी. शिवशंभो आणि साईशा आर्मी नाणेफेक कवचा द्यायचा. सतेश पाटील यांनी डायरेक्ट हिट केलेला आहे. गडी बाद झालाय तो दर्शन जयपाल. एक खणखणीत चौकार मारला होता या खेळाडूने. इथं नम्रतेची विनंती. राजाबाई सुर्वे, आपण इथे मैदानात उपस्थित आहात. राजाबाई सुर्वे, कमलेश भोईर, कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे सरचिटणीस, माजी नगरसेवक सत्यवानभाई जावकर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मंगलमूर्ती क्रिकेट क्लब संघातर्फे मनापासून स्वागत करतो. म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे सरचिटणीस माजी नगरसेवक सत्यवानभाई जावकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब तर्फे आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. तसंच ओम श्री साईनाथ क्रीडा मंडळाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर ठाकूर साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. अष्टविनायक सोसायटीचे सेक्रेटरी
प्रभाकर म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. सा- तसेच शिवशंभू संघाची मॅच बघण्यासाठी दांडी दांडी गोल श्री हर्ष पाटील, चुकीला माफी नाही, चेंडू हुकला, स्टंप तुटला. आमच्या विनंतीला मान देऊन अभिषेक सोनवणे साहेब उर्फ ढग्या इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. एका पिक्चर मध्ये डायलॉग होता, सर पे बाल नहीं, सीने में दिल नहीं. गोलंदाजीसाठी विराज स्ट्राईकवर आहे. प्रसाद अप्रतिम मारा, आत्महत्या, बडी बात. प्रसाद मुरकर बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाताना बुमराह संघाला मोठा हादरा. प्रेक्षकांमधून आवाज येतोय, प्रमोद तांबरकर फलंदाजीसाठी पाठवू शकता त्यांना. झाला तो बाहेर. नो चेंडू, अतिरिक्त धाव संख्येत एकने भर. धाव संख्येत एकने भर करतात. धाव संख्या झाली ती 14. स्क्वेअर मारा, पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. विराज यांच्याकडून अतिरिक्त धाव संख्येत पुन्हा एकदा भर. एक धावेची भर पडतात. धाव संख्या 15. आणि चेंडू जातो सीमार रेषा पार. मंगलमूर्ती प्रीमियर लीग चौकार. विक्रम मायनक यांच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. 4 धावांची भर. फ्रान्सिस मॅच मध्ये चुरस. चेंडू किती शिल्लक आहेत? 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू. 3-2 गो. प्रतीकसारखा माणूस स्लो टाकतो, ऑफस्टॉप काय टाकायचा, बाहेर टाकते आता बॅटिंग नको जायला. अतिशय सुंदर असा चेंडू. निर्धाव जातो हा चेंडू. आता मात्र समीकरण बदलतोय.
अतिरिक्त धावसंख्येत एक निभार. धावसंख्या 21. समीकरण झालेलं आहे 6 चेंडू 15 धावांचं. आत्महत्या. आत्महत्या. काहीसे कॉमेंटेटरकडे येऊन कैचीनी मांड्या वर करून आम्हाला दाखवतायत. पण लक्षात ठेवा अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 15 धावा आहेत. आपलं षटक संपलेलं आहे. आता तुम्ही गेट नाही तर आम्ही तुम्हाला गेट सुद्धा दाखवू शकतो. पण प्रेक्षकांनी काही बोलू शकतो. करण 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. करण इथं आणि समोरचा जो फलंदाज आहे त्याचा मी फॅन आहे कारण तो विक्रम मायने काय आम्ही एकत्र मंगलमूर्तीतून खेळलेलो आहोत. आमच्या 2 वर कोण टाकणार अशी चुरस असायची. असा हा खेळाडू पण आता गोलंदाजी करत नाहीये. फक्त फलंदाजीवर जोर दिलाय. थोडा पायाने धावण्यात मागण्या कमी पडतायत. पण बघूया चौकार मारतात आणि बॅकमध्ये चेंडू मारलेला एक धाव घेतलेली आहे आणि अमर याने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. आता मात्र समीकरण 4 चेंडू 14 धावांचं. कणखणीत फटका मारला होता. आता मात्र समीकरण 3 चेंडू 12 धावा 13 धावा. 3 बॉल्स बाजूला हो ना थोडा. 3 बॉल्स 13 रन्स. अप्रतिम फटका आत्महत्या घरी शॉर्टकट. बडी बाद विक्रम मायला चांगला प्रयत्न केला होता स्वीप शॉट मारण्याचा पण चेंडू जातोय तो आत्महत्याकडे. बडी बाद. एक चोरटी धाव घेण्यात यश. अक्षय आता मात्र औपचारिकता उरलेली आहे ती या सामन्याकडे. पण विशाल मिरकर यांच्याकडून आम्हाला चौकाराची अपेक्षा. फक्त 3 फटका पण 30 यार्ड पार. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. अभय चाचा यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पुन्हा एकदा अभय चाचा